नमस्कार. आपण कौशल्य विकासमध्ये युनिट 1 मध्ये बघतो आहे व्यक्तिमत्वाची मूलभूत संकल्पना. बरोबर. मागच्या वेळेला आपण बघितलं की व्यक्तिमत्वाचा अर्थ आणि व्याख्या कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या ऑथर्सच्या आपण व्याख्या बघितल्या, अर्थ बघितलं. त्याच्यामध्ये सगळ्यात शेवटची जी काही व्याख्या होती ती गिलफोर्ड्सची होती. त्याच्यानंतर व्यक्तिमत्वासाठी जे काही आवश्यक गुण आणि वैशिष्ट्य काय काय हवे असतात ते आपण त्याचं खूप विस्तृतमध्ये आपण चर्चा केली होती. तर ते गुणवैशिष्ट्य कोणते कोणते होते, तर महत्त्वाचं म्हणजे शारीरिक गुण होतं, मानसिक गुण होतं, सामाजिक गुण होतं आणि चारित्र्य संपन्नता यावर आपण विस्तृत चर्चा केली. बरोबर. मग त्याच्यानंतर आपण पुन्हा आपण त्याच्यावर चर्चा केली होती की व्यक्तिमत्वाचा विकास म्हणजे नेमकं काय, डेव्हलपमेंट ऑफ द पर्सनॅलिटी खूप चालू आहे सध्या, है ना. डेव्हलपमेंट करा बाबा, तुम्ही पर्सनॅलिटीचा तुम्ही स्वतःला म्हणजे स्वविकास करावा, यावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा चालू आहे सगळ्या देशामध्ये, जगामध्ये. बरोबर. त्याच्यानंतर आपण याच्यात जे काही निर्धारक घटक आहेत की व्यक्तिमत्व विकासाचे जे काही सामाजिक निर्धारक घटक आहेत ते कोणते कोणते होते यावर आपण चर्चा केली होती. त्यामध्ये आपण असं बघितलं की घर, आपलं स्वतःचं राहतं घर, हे सुद्धा सामाजिक निर्धारक करत असते व्यक्तिमत्व विकासावर. नंतर आपण शाळामध्ये आपल्यासोबत असणारे विद्यार्थी, आपले मित्र, टीचर्स, व्हिजिट्स देणारे लोक, या सगळ्या गोष्टी शाळेमध्ये आपण शिकतो आणि त्यानुसार आपलं स्वतःचं विकास होत असतो. त्याच्यानंतर समाज, आपण कोणत्या समाजामध्ये राहतो, आपण कोणत्या समाजातून आहोत. बरोबर. आणि मग आपण कुठल्या कुठल्या समाजाला आपण कशा पद्धतीने त्याची आवश्यकतेनुसार आपण सगळं कशी कामं करत असतो, कार्य करत असतो आणि आपला विकास होत असते. म्हणजे एकंदरीत व्यक्तिमत्व विकासाचे सामाजिक निर्धारक करत असताना घर, शाळा आणि समाज या 3 मुख्य घटकावर अवलंबून असतं. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण इथे येऊन मागच्या लेक्चरला आपण थांबलेलो होतो. त्याच्यानंतर आपण बघूया की मानवी विकास आणि वर्तन नेमकं काय. बरोबर. म्हणजे ह्युमन ग्रोथ अँड द बिहेवियर ज्याला आपण म्हणतो. मानवी विकास हा एक शब्द झाला आणि मानवी वर्तन हा दुसरा शब्द झाला. मानवाच्या वर्तनावरून मानवाचा विकास होत असतो. वर्तन हे सांगतं की तुमचं घर कसं आहे, तुमचं सिव्हिलायझेशन कसं आहे आणि तुमचा विकास किती झालेला आहे. म्हणजे एकंदरीत असं म्हटलं जातं की व्यक्तिमत्वाच्या संकल्पनेमध्ये जर का आपण खूप जास्त डीपमध्ये जाऊन जर का आपण विचार केला तर आपल्याला 2 भाग दिसून येतील. एक म्हणजे आंतरिक वर्तन किंवा विकास किंवा दुसरं बाह्य व्यक्तिमत्व. एक आंतरिक व्यक्तिमत्व आणि दुसरं बाह्य व्यक्तिमत्व. आता आपण जनरली एखाद्याचं व्यक्तिमत्व ठरवत असताना त्याच्या हृदयामध्ये जाऊन तर आपण बघत नाही, पण तो बोलता कसं, वागतो कसं, यावर आपण ते ठरवत असतो. म्हणून असं म्हटलं जातं की बाहेरील व्यक्तिमत्वावर त्याचा ओरिजिन आपल्याला समजून येतं असं आपण म्हणतो, पण ते चुकीचं आहे. चूक म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही, ते चुकीचं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाह्य व अंतर्गत व्यक्तिमत्व मिळून संपूर्ण व्यक्तिमत्व तयार होत असतं. की तुमचं अंतरील व्यक्तिमत्व कसं आहे आणि तुमचं बाहेरील व्यक्तिमत्व कसं आहे, या दोहोच्या याच्यावर आपण त्याचा वर्तनावरून आपण त्याचा व्यक्तिमत्व आपण ठरवत असतो. मग बाह्य व्यक्तिमत्वामध्ये आपण नेमकं काय ठरवतो की याची शरीरयष्टी कशी आहे, त्याचा पोशाख कसा आहे, त्याची चालण्याची पद्धत कशी आहे, त्याची बोलण्याची पद्धत कशी आहे, आणि या सगळ्यावर आपण विचार करत असतो. पण अतिशय महत्त्वाचं म्हणजे जे परमेश्वराने जे काही आपल्याला शरीर दिलेलं आहे आणि ते शरीर संरक्षण आणि संवर्धन कसं करू शकतं, आपल्याला आहार आणि विहार कशा पद्धतीचं आपण निवड करू शकतो, हे सगळं लक्ष देऊन आंतरिक सुद्धा आपल्याला व्यक्तिमत्व करायचं असतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या आंतरिक क्षमताचा जो काही विकास आपण करतो तो आपल्या केंद्रस्थानी असलं पाहिजे. आणि ज्ञानेंद्रियेच्या किंवा कर्मकेंद्रिकची क्षमता जेव्हा आपण वाढवतो त्यात नेहमी संतुलन कायम ठेवणे हेच व्यक्तिमत्व विकासाचे खरी गुपित आहे. योगी अरविंद यांनी मानवाच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी 5 विकासावर खूप मोठा भर दिलेला आहे. तर ते कोणते कोणते आहेत, तर एक आहे शारीरिक विकास. आता शारीरिक विकास काय असेल की मानवी जीवनाचा प्रथमदर्शनी जो परिचय त्याच्या बाह्यरूप दर्शनाने होतो. त्यासाठी शरीर हे निरोगी राखणे अत्यंत गरजेचे असते. आता तुम्ही बघितलं असेल की शरीराकडे लोकांची दूरदृष्टी किती बदलली. बरोबर 1 वर्ष झालेलं आहे ना. कोविड-16 मार्च 16, 2019ला सगळं जगजात झालं आणि त्याच्यानंतर आज बरोबर 1 वर्ष होत आलेलं आहे की शरीर कसं ठेवायला पाहिजे, है ना. बरोबर आहे ना. कोविड-19 हे शिकवून दिलेलं
की शरीर कसं ठेवायला पाहिजेत आणि त्याचा विकास सुद्धा आपल्याला कसा करायला पाहिजेत. त्यावेळेस खूप हे झालं की व्यायाम तुम्ही नियमित करा, प्राणायाम करा, सूर्यनमस्कार करा, योगासने करा. युवा पिढीवर सगळ्यात जास्त हे सांगितलं है ना. म्हाताऱ्या लोकांना सुद्धा सांगण्यात आलेलं. आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे आज आपण त्याचा उपभोग आणि ॲक्च्युअल आपण आखो देखा हाल ज्याला म्हणतो की प्रत्यक्ष डोळ्यांनी बघतोय की कशा पद्धतीने शरीराचा विकास करणं किती जरुरी आहे, आवश्यक आहे. त्यानंतर मानसिक विकास. आता समजा एखाद्याला कोविड झाला तर त्याला हलून जाणं हे होणार नाही, बरोबर. त्याने असं म्हणायला नको की बाबा मला कोविड झाल्यामुळे मी मरेलच, नाही. म्हणजे काय झालं एकंदरीत की मानवाचा विकास समजा झाला किंवा मजबूत असेल आणि त्या मनाचा गती हा वायू समान असेल तर मन हे इंद्रियाचा जो काही आपण त्याला म्हणतो स्वामी आहे. आणि या युगामध्ये विशेषतः पर्टिक्युलर युवा वर्गाला आपल्या मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी काय चला एखादी कुठला हा कोविड-19ने आपल्यावर जर का अटॅक केला असेल तरी काय हरकत नाही, पण माझं मन इतकं पक्का आहे, माझा आत्मविश्वास इतका पक्का आहे की मी याच्यावर अजिंक्य राहील, मी याच्यावर म्हणजे काय मी त्याला जिंकेन आणि मी जिंकणारच. त्याच्यानंतर तिसरं हे सांगितलं त्यांनी की बौद्धिक विकास. आता शरीर व मनाच्या विकासानंतर बौद्धिक विकासाचा जो काही क्रम लागतो तो नियमित स्वाध्याय केल्याने किंवा बुद्धीचा विकास होत असतो. श्रवण, वाचन, मनन किंवा चिंतन किंवा आचरण व कम्युनिकेशन ज्याला आपण संप्रेषण म्हणतो, ही स्वाध्यायाची जी 6 चरणे आहेत यासाठी एकाग्रतेची अत्यंत आवश्यकता असतं, बरोबर. निरोगी शरीर, पवित्र मन, नियमित स्वाध्यायामुळे बुद्धीचा जो काही विकास असतो तो शक्य होते. आणि स्वामी विवेकानंद असे म्हणतात की विद्यार्थ्यांच्या बुद्धीचा विकास करायचा असेल तर त्यांना प्रथम एकाग्रता शिकवायला पाहिजे. आता आपण सगळेजण म्हणतो ना की शांत बसा रे, मेडिटेशन्स करा रे. तर हे मेडिटेशनची जी काही संकल्पना आली आपल्या आधुनिक युगापासून, जी काही पारंपरिकतेनुसार किंवा आधुनिक किंवा खूप वर्षानुवर्षे जुनी असलेली ही जी परंपरा आहे तर ती आहे की एकाग्रतेसाठी तुम्ही मेडिटेशन्स करा. मेडिटेशन हा मी शब्द वापरतो कारण की हा प्रख्यात आहे, जगविख्यात आहे आणि प्रख्यात आहे. तर ही एकाग्रता आणण्यासाठी मन एकत्रित करायसाठी एकाग्रता शिकणं हे प्रथम खूप गरजेचं आहे आणि नक्कीच तुमचा बौद्धिक विकास होईल. त्याच्यानंतर त्यांनी असं म्हटलं आहे की भावनात्मक विकास. आता असं म्हटलं जातं की शरीर, मन व बुद्धी याची जी काही परिपूर्ण व्यक्तीमध्ये जी काही श्रेष्ठ भावना आवश्यक असते, आपल्या बलाचा वापर करणे, त्यांना मूर्ख समजणे, स्वतःला श्रेष्ठ व इतरांना कनिष्ठ समजणे हा भावनात्मक विकासातील मुख्य अडथळा आहे. आता भावनात्मक विकासातून जी काही सहकार्याची जी काही भावना जन्मास येते ती समाजाच्या विकासातून आपण साधू शकतो. आणि हे पक्के ध्यानात ठेवले पाहिजेत की जे जे आपणासी ठावे ते इतरांनी सांगावे, असे जे काही हे संताचं जे काही वचन आहे ते अवगत केले पाहिजेत. आणि त्या कारणाने जे काही भावनात्मक आपण जे काही विचार करतो किंवा भावनात्मक जो काही आपण विकास करतो तो भावनात्मक विकास हा आपल्याला खूप जास्त बेनिफिशियल, जास्त प्रॉफिटेबल, जास्त नफ्यामध्ये घेऊन जातो. मग आपण बघतोय की आध्यात्मिक विकास. आता जेव्हा माणसाचा विचार, शरीर, मन, बुद्धी व भावनात्मक दृष्टीने कधी पण होत जातात, बरोबर. म्हणजे स्वाभाविकता जो काही अहंकार जागृत होतो आणि हा जो काही अहंकृत जागा झाला की मानवाचे पतन हे निश्चित असतं, बरोबर. त्यामुळे ते पाडण्यासाठी मनुष्याने स्वतःच्या ईश्वरी चरणी समर्थन केले पाहिजे. अर्थातच आपण असं म्हणू की आध्यात्मिक दृष्टीकडे आपल्याला वळायला पाहिजे. त्या कारणाने काय होणार की शरीर, मन, बुद्धी व आत्मा याचा विकास होणार. आणि आंतरिक आहे, बाह्य मुखवटा परिधान केल्याने या 5 बाबीचा विकास करणे अशक्य आहे. पण आजच्या जगामध्ये कोविडची परिस्थिती सगळी अशी फोफावली आहे आणि या सगळ्यामध्ये आपल्याला मुखवटे जरी आपण घालून समजा वावरलो तरी मुखवटेच्या आतमध्ये या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विकास करावा लागेल आणि अहंकाराला काय करावं लागेल, नष्ट करावं लागेल. त्यानंतर आपण बघूया की मानवी विकासामध्ये वर्तनाचं जे काही महत्त्व आणि गरज काय. आता व्यक्तिमत्व विकास आणि मानवी वर्तन याचा खूप जवळचा संबंध आहे ना. तुमच्या विकासावर हे वर्तन जे आहे हे वर्तन खूप वेगाने हालचाल करत असते आणि मानवी विकासामध्ये त्याचा जो काही परिणाम होत असेल तो मानवी वर्तनावर पडतो नक्कीच. म्हणजेच काय झालं की मानवी विकास आणि मानवी वर्तन याची मानवी यशाचं जे काही त्रिसूत्र म्हणून आपण वावगं ठरणार नाही. कारण
मानवी वागणुकीवरूनच त्याचा विकास आणि त्याचे व्यक्तिमत्व याची साधी सरळ व्याख्या करता येऊन व्यक्तिमत्व व मानवी विकास याचे मूल्यमापन सहजरित्या पार पाडणे शक्य होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण समजा ऐतिहासिक दृष्टीने जर का आपण विचार केला तर प्रारंभिक व्यक्तिमत्व शास्त्रज्ञाचं लक्ष सर्वस्वी आंतरिक मानवी प्रक्रियावर केंद्रित झालेलं आहे आणि त्याचप्रमाणे जो काही कालखंड आहे त्या व्यक्तिमत्व शास्त्रज्ञानेच लक्ष सर्वस्वी मनुष्याच्या अभ्यास विषयावर केंद्रित झालेलं आहे. म्हणून असं म्हणतात की मानवी विकासात वर्तनाचं महत्त्व हे खूप गरजेचं आहे. त्यानंतर आपण बघूया की अभिप्रेरणा आणि नैतिकता. आता अभिप्रेरणा ही एक अशी शक्ती आहे की उत्कृष्ट कार्य करण्यासाठी ते प्रवृत्त होतं. अभिप्रेरणा एक अशी संकल्पना आहे की ज्याचा उपयोग सर्वत्र होतो है ना. एखाद्याला म्हटलं की तुला कोविड झालं आणि तू मरतो असं म्हणण्यात आणि अरे कोविड जरी तुला झाला असेल तरी असे कोविड तू कितीतरी पसवलेले आहेस बरोबर आणि हा कोविड तुझ्यासाठी नगण्य आहे, शून्य आहे, तू त्याच्यावर नक्कीच मात करू शकतोस. जर का असं आपण त्याला अभिप्रेरित केलं तर तो त्या कोविडला सुद्धा नष्ट करू शकतो. म्हणजेच असं होईल की कार्यामध्ये जर का यशाची साध्यता करण्याकरिता केली जाते नक्कीच आणि व्यवसायामध्ये किंवा उद्योगामध्ये तसेच व्यक्तिगत जीवनामध्ये उत्कृष्ट जर का यश संपादन करण्याकरिता अभिप्रेरणा प्राप्त करणे हे खूप मोठे गरजेचे आहे. म्हणजेच अभिप्रेरणा म्हणजे स्वतःमध्ये उत्साह निर्माण करणे, जोश तयार करणे होय की जे करून अभिप्रेरणा ही दुसऱ्याच्या स्वतःच्या प्रोत्साहित करण्याची क्रिया होय. म्हणजेच काय झालं की प्रेरणा ही प्रक्रिया आहे की ज्यात स्वतःला यशस्वी करून घेण्यासाठी स्वतःच्या मनामध्ये उत्साहाची भावना, जोश, आनंद, कार्य करण्याची जी काही धडपड असेल किंवा कठोर परिश्रमाची जी काही जिद्द असेल ती पुढे जाण्याकरता तयार करण्यात आलेल्या मानसिक आडीखळ्यालाच आपण अभिप्रेरणा असं म्हणू. म्हणजे काय झालं अभिप्रेरणाचं आता जी काही मी तुम्हाला संकल्पना सांगितली म्हणजेच काय झालं की स्वतःहून स्वतः सेल्फ मोटिवेट होऊन हे मी करू शकतो बरोबर. एखाद्याने जर का सांगितलं तर त्याच्यावर मी निश्चितच त्याच्यावर मी परिक्रमण करू शकतो, मी त्याच्यावर चालू शकतो, त्याच्यावर मी बोलू शकतो, त्याच्यावर मी राहू शकतो आणि या सगळ्या गोष्टीचं अफेक्शन्स खूप मोठ्या प्रमाणामध्ये येणार. म्हणजेच काय झालं की एखादे किचकट कार्य करण्याची जी काही इच्छा असेल व्यक्तीमध्ये आकलन करणे म्हणजेच अभिप्रेरणा होय किंवा अभिप्रेरणा म्हणजे संबंध इतरत्र प्रेरित तथा यशस्वी घटकापर्यंत येऊ आपण असं करू शकतो आणि ते सर्व काही कसं आहे शक्य आहे. म्हणजेच काय झालं की आपण यशस्वी होऊन नानाविध विधीचा प्रेरित बाबी, संबंधित भावना ज्याला आपण म्हणू, तीव्रता म्हणू, जिद्द म्हणू याच्याशी येत असून मनाचं जे काही मनोबल आहे आणि सकारात्मक जे काही संचार आहे हे अभिप्रेरणा एक मानसिक मनोधैर्य आहे, कार्यक्षमता आहे व आत्मविश्वास वाढविण्याचं शास्त्र तसेच कला आहे की ज्याच्या मदतीने उद्दिष्टांची पूर्तता होऊन यश संपादन करता येते. आपण सगळ्यात पहिली व्याख्या बघूया डेल्विच यांच्या मते की ते काय म्हणतात की जे काही उद्दिष्ट गाठण्यासाठी किंवा बक्षीस प्राप्त करण्यासाठी शक्तीचा जो काही विस्तार करण्याची तयारी आहे आणि ती तयारी म्हणजे अभिप्रेरणा होय. जॉर्ज टेरी म्हणतात की एखाद्या विशिष्ट संघटनेच्या सदस्यात विशिष्ट उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने प्रबळ इच्छा किंवा उत्पन्न करण्याची केलेली जी काही प्रक्रिया म्हणजे अभिप्रेरणा होय. आता मॅकफर्लँड काय म्हणतात की अभिप्रेरणा ही एक अशी कार्यपद्धती आहे यानुसार प्रेरणा, इच्छा, महत्वाकांक्षा, प्रयत्न किंवा आवश्यकता याद्वारे मानवी व्यवहाराचे जे काही निर्देशन असेल, नियंत्रण असेल आणि स्पष्टीकरण केले जाते. म्हणजे काय झालं एकंदरीत विशिष्ट कार्य उद्दिष्टांची पूर्तता करण्याकरिता व्यक्तीच्या मनामध्ये जे काही उत्साह निर्माण करण्याच्या क्रियेला अभिप्रेरणा आपण असं म्हणू शकतो. म्हणजेच काय झालं मनोबलामध्ये वाढ झाली किंवा करण्याकरिता जी काही जिद्द असेल, सातत्य आणि कार्याप्रती सकारात्मक निर्माण करण्याच्या कलेला आपण अभिप्रेरणा असं म्हणू. म्हणजेच काय झालं की अभिप्रेरणा अशी क्रिया आहे की ज्यात व्यक्ती कार्याप्रती समर्पण करून कार्यक्षमतेत उत्साहाने ध्येयाच्या प्राप्तीकरिता कामी लागतं. म्हणजे एकंदरीत काय झालं की जर का आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर विविध पेरीच्या ज्या काही बाबी असतील, भावना म्हणा, तीव्रता म्हणा, जिद्द म्हणा, मनोधैर्य म्हणा, कार्यक्षमता म्हणा किंवा आत्मविश्वास म्हणा, हे वाढविण्याचं जे शास्त्र आहे
किंवा कला आहे आणि तेच म्हणजे काय झालं, अभिप्रेरणा होय. मग याची रचना कशी आहे ती बघा. आता जर का तुम्ही बघितलं असेल की अभिप्रेरणा म्हणजे गरजा, इच्छामूल्य व ध्येय या तिन्ही गोष्टी समाधानपूर्वक झाल्या त्या कशा आहेत, अल्पकालीन आहेत म्हणजे अनिश्चित आहेत की निश्चित आहेत, बरोबर. म्हणजे समाधानाची जेव्हा एखादी अभिप्रेरणा जेव्हा इच्छामूल्य किंवा गरजा किंवा ध्येयाच्या याच्यामध्ये जेव्हा असतं तेव्हा आपल्याला नेमकं काय देतं की एक ते असमाधानाची गरज देईल किंवा समाधानाची गरज देईल. जेव्हा समाधानाची गरज जेव्हा देईल तेव्हा ते कशी असेल, अल्पकालीन असेल का. आता अल्पकालीन म्हणजे काय, अनिश्चित आहे का की निश्चित आहे. आणि आपण एखाद्याला म्हटलं की तू खाली पोहून जाऊ शकतोस रे, तू चांगला स्विमर आहेस आणि तू खाली पोहून जाऊ शकतो, म्हणजे त्याने निश्चितपणे समजा तो खाली पोहून गेलेला काही कालावधीमध्ये, तर म्हणजे नेमकं काय झालं की तो त्याची प्रेरणा जी आहे, अभिप्रेरणा आहे ती कशी आहे, स्ट्रॉंग आहे म्हणजे निश्चित आहे. आता ते वैयक्तिक आहे की अवैयक्तिक आहे. एखाद्या वेळेस एखादी व्यक्तीने एखाद्या चांगली गोष्ट सांगितली आणि ती चांगली गोष्ट सांगत असताना समोरच्यानी ती ऍक्सेप्ट केली, त्याचं आचरण केलं आणि ती आचरण केल्यानंतर जर का त्याचा व्यक्तिमत्व विकास होत असेल, त्याची प्रगती होत असेल तर नक्कीच ती समाधानाची गरज आहे आणि ते झालं वैयक्तिक. मग ते संघटनात्मक आहे का. आता व्यवसाय व्यवस्थापनामध्ये संघटनात्मक कार्य आपण करत असतो आणि ते संघटनात्मक कार्य करत असताना एकापेक्षा जास्त लोक त्यामध्ये काम करत असतात आणि जेव्हा एकापेक्षा जास्त लोक काम करत असतात तेव्हा वेगवेगळ्या विचारांचे लोक असतात, वेगवेगळ्या आचाराचे लोक असतात, वेगवेगळ्या स्तरावर ते काम करत असतात आणि ते जेव्हा वेगवेगळ्या स्तरावर काम करत असतात तेव्हा त्यांना वेगवेगळे कार्य सोपवत असतात आणि ते कार्य आपापल्या मतानुसार किंवा आपापल्या मनानुसार किंवा आपापल्या बुद्धीनुसार ते करत असतात आणि जेव्हा ते आपापल्या बुद्धीनुसार किंवा कार्यानुसार ते करत असतात तेव्हा आपल्याला असं दिसून येतं की त्यांची कार्य करण्याची जी काही पद्धती आहे ती पद्धती कशी आहे, वेगळी आहे आणि ती वेगळी कार्यपद्धती ती एका संघटनेला, एका उपक्रमामध्ये असलेल्या संघटनेला वरवर घेऊन जाईल. म्हणजे एकंदरीत काय झालं, ही समाधानाची बाब आहे. म्हणजे अभिप्रेरित होऊन ती संघटना काय जाईल, लयास जाईल, खूप मोठ्या वर जाईल, खूप प्रगती करेल, खूप नफा कमवेल. समजा सेवा देत असेल तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये ते सेवा देतील, तिचं खूप नावलौकिक होईल. मग ते सेवा देत असताना किंवा वस्तूचं उत्पादन करत असताना जी काही आपण अभिप्रेरणा देतो आहे ती दीर्घकालीन आहे काय, म्हणजे ती सुद्धा अनिश्चित आहे की निश्चित आहे, यावर सुद्धा आपल्याला बघावं लागेल. म्हणजे समाधान जेव्हा आपण बघतो म्हणजे त्याच्यामध्ये काय झालं, अभिप्रेरणा जेव्हा आपण बघतो की गरजा आहे, इच्छामूल्य आहे की ध्येय आहे आणि त्यामध्ये दीर्घकालीन आहे का, मग ती खूप दिवसापर्यंत ती पुरून राहतं का. आता एखाद्या विद्यार्थ्याला मी असं म्हटलं की अरे बाबा रे कोविड-19चा प्रकोप सुरू आहे तेव्हा तू घरीच राहा, त्याला असं वाटेल की काय सांगते है ना. आता राहायचं कसं, जगायचं कसं, म्हणजे बाहेर जावं लागेल. म्हणजे मी त्याला असं म्हटलं, म्हणजे एखादी मी भीती दाखवून सुद्धा त्याला तसं म्हटलं तरी तो नक्कीच अभिप्रेरित झाला का. पण जर का तो अभिप्रेरित झाला, तो घरीच आला आणि घरी राहून त्याने चांगला अभ्यास केला आणि समजा त्यांनी अभ्यास करून खूप मोठं यश संपादन केलं तर नक्कीच हे निश्चित समाधानाची गरज आहे आणि नक्कीच तो अभिप्रेरित झालेला आहे असं आपण म्हणू. पण असमाधानाच्या गरजेमध्ये आपल्याला असं दिसून येतं अभिप्रेरणेच्या रचनेमध्ये की जी काही गरज असेल किंवा जे काही इच्छामूल्य असेल किंवा जे काही ध्येय असेल ते परिपूर्णत्वास गेलेलं नाही आहे. एखाद्या विद्यार्थ्याला मी म्हटलं की तू रोज चांगला अभ्यास कर, तू अभ्यास करत नाही, त्या कारणाने तो थोडासा मागे आहे आणि त्याने अभिप्रेरित होऊन समजा रोज अभ्यास केला तर नक्कीच त्याला चांगले गुण मिळतील. पण समजा त्यांनी ऐकलं, एक दिवस अभ्यास केला आणि दुसऱ्या दिवशीपासून समजा तो हॅजिटेट झाला तर ही सगळं असमाधानपूर्वक झालेलं असं आम्हाला दिसून येईल. ओके देन, थँक्यू.